शेतकरी शेतमजूर घरकुल धारकांच्या विविध समस्या घेऊन भूमिपुत्रांची तहसील कार्यालयावर धडक। मागील वर्षी 22 जुलै 2023ला जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये ढगफुटी झाली होती। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या पिकांसह खरबडून गेल्या। त्या शेतीच्या नुकसानाचा मोबदला म्हणून सरकारने रक्कम सुद्धा जाहीर केली, परंतु अनेक शेतकरी 1 वर्षापासून तहसील कार्यालयाच्या चक्रा मारून सुद्धा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने त्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत नाहीयेत। तर अनेक ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याकडे शेतीच नाही अशा लोकांच्या खात्यावर अव्वाच्या सव्वा पैशाचा रकमा टाकून सरकारी मलिदा लाटण्याचा प्रकार दिसून येतोय। अशा अधिकाऱ्यांवर चौकशी लावून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणं खूप महत्त्वाचं आहे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये 2023ला बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व आदी काही पिकांचा पीक विमा काढलेला असून नुकसान झालेल्या पिकाचा क्लेम सुद्धा केलेला आहे। अशा या परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनीने अजूनही पीक विमा दिलेला नाही, तो पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा। गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना चालू केलेली आहे आणि त्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक लोकांची घरं मंजूर करून पहिला हप्ता देऊन त्यांचे काम अपूर्ण केलेले आहेत। ते गोरगरीब लोकांच्या भावनेचा विचार करता उर्वरित सर्व हप्ते त्वरित त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावे। या मागण्यांसाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी, पंचायत समिती इंगळे साहेब यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली। जर वरील मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन सुद्धा केलं जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। यावेळी अशफाक देशमुख, अजय गिरी, आकाश आटोळे, पप्पू पोटे, सोपान पाटील, अर्जुन तायडे, सदाशिव जाणे, रवींद्र पारसकर, अमोल बहादरे, संतोष गणगे, शुभम पोटे, कुणाल गवई, विष्णू पाटील, शेषराव वाघ तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।